वर्षभर आपण वर्षभर ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असतो तो सण म्हणजे आपला दहीकाला उत्सव, दहीहंडी उत्सव. आणि त्या दहीहंडी उत्सवात आपली प्रत्येकाची एक विशेष ओळख असते. ती ओळख म्हणजे आपलं टी शर्ट, राईट. तर आता ह्याच टी शर्टचं आशुदादा पाटील आणि रोहितदादा पाटील यांच्यातर्फे अनावरण केलं जाणार आहे. नेमकं वक्रतुंडचं टी शर्ट कसं असेल याची उत्सुकता प्रत्येक खेळाडूला लागलेली असते. फक्त थांबायचं कारण आणखीन काही आपले वक्रतुंडचे जे मेंबर्स आहेत ते येत आहेत. हो, प्रत्येकाला धाकधूक होती यावर्षी जर्सी, यावर्षी शॉर्ट कशी असणार, कोणाची वाट पाहत होते. जर्सी आणि टी शर्टची सांगा. आपली जर्सी हटके असायला हवी असं प्रत्येकाला वाटत असतं, प्रत्येक संघाला वाटत असतं. त्यामुळे दरवर्षी बघूया या वर्षाची जर्सी कशी असणार. सोशल मीडिया सर्व इथेच आता सुरू झालेले आहे. प्रत्येकाचा कॅमेरा ऑन. सगळे रील काढणारे आता समोर आलेत. आणि आता आशुदादा, रोहितदादा आणि देवेश दादा यांच्या हस्ते आपण हा अनावरण सोहळा करतोय. वक्रतुंड बाळ गोविंदा पथक यांचं ह्या वर्षीची जर्सी आणि शॉर्ट्स कसे असणार याची आतुरतेनं वाट तुम्हा प्रत्येकाला लागली होती. डीजे वाले रेडी आहेत? चला चला, किती एक्साइटमेंट. टाळ्यांचा गजर एकदा करूया. टाळ्यांचा गजर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा वक्रतुंड गोविंदा पथकासाठी. टाळ्यांचा आवाज नाहीये. टाळ्यांचा आवाज येत नाही, आवाज नाही. बरोबर, राईट राईट. चला एकदा घोषणा देऊया का. बोला गणपती बाप्पा. वक्रतुंड बाळ गोविंद पथकाचा बोल 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 बोल. काय पुढे बोला. बोल 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 बजरंग बली की. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी, जय भवानी. भारत माता की, भारत माता की. ही शान कोणाची. आवाज नाही, आवाज नाही. ही शान कोणाची. या आता आवाज आलाय, थोडा अजून कमी आलाय म्हणून अजून एकदा घेऊयात. ही शान कोणाची. माझा आवाज तुमच्या आवाज जाम फरक आहे, एकदम फरक पडतो. हो. ही शान कोणाची. डीजे रेडी व्हा आता तरी. डीजे साठी आमची आयडिया पण डीजे अजून रेडी नव्हत. आता वक्रतुंडचं एखादं गाणं काढा. नाही, सर्वांचं इंटरनेट इथे ऑन झालं त्याच्यामुळे नेटच चालत नाही डीजे वाल्याचं. ओके नाही, कोण गाणं कोण घेऊन आलं होतं. मोबाईल घेऊन आहे ना, ऑक्सला लावूया. गेल्या 7 वर्षांपासून वक्रतुंड बाळ गोविंद पथक. अरे ही शान कोणाची. या वर्षी गाजवणार का. किती किती 9 म्हणतायत ते. 9 नाही, 9 म्हणतात ते. 9 किती थर लावायचे. लावूया. चला रेडी आहेत. चला, ज्या जर्सीची, ज्या शॉटची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, वक्रतुंड गोविंदा बाळ गोविंदा पथकाची यावर्षी जर्सी कशी असणार ही जर्सी तुमच्या सोबत घेऊन येत आहेत आशुदादा, रोहित दादा आणि आपले देवेंद्र दादा. जोरदार टाळ्यांचा गजर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वक्रतुंड गोविंदा पथकाच्या या वर्षीच्या जर्सीचे हे अनावरण सोहळा इथे थाटात पार होतो. जर्सी घातल्यावर जो अभिमान आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती, जो अभिमान आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये दिसतो, तो अभिमान आणि तीच अभिमानाची जर्सी आपण इथे बघतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा वक्रतुंड बाळ गोविंद पथकासाठी ज्यांची या वर्षीची ही जर्सी असणार आहे. तब्बल 7 वर्षांची मेहनत आणि 7 वर्षांनंतर ही अशी अमेझिंग अशी जर्सी आपण इथे पाहतोय. त्यानंतर
त्यानंतर लगेचच आपण वक्रतुंड गोविंदा पथकाचा सन्मान सुद्धा करणार आहोत. या तब्बल 7 वर्ष या गोविंदा पथकाला झालेली आहेत आणि जर आपण बघितलं तर वसई विरार मधलं एक नामवंत असं हे गोविंदा पथक आहे ज्याने वेगवेगळे रेकॉर्ड आपण आपल्या नावावरती केलेले आहेत. पालघर जिल्ह्यातला हा सगळ्यात मोठा सराव शिबिराचा महोत्सव तर हे मंडळ भरवतंयच, मात्र त्याचबरोबर क्षितिज उत्सव ह्या वसईतल्या पालघर जिल्ह्यातल्या मानाच्या सराव शिबिरात पहिल्या वर्षीचे हे उपविजेते आपल्या समोर आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वक्रतुंड गोविंदा पथकासाठी. त्याचबरोबर त्याच क्षितिज उत्सवाचे पर्व दुसरेचे तृतीय पारितोषिक सुद्धा या मंडळानं पटकावलेलं आहे. त्याच पद्धतीनं पर्व 3चं क्वालिफिकेशन राऊंड मध्ये टॉप 2 मध्ये हे मंडळ होतं आणि रेकॉर्ड म्हणजे 16 सेकंड मध्ये 6 थर 2 इक्के लावणारं हे मंडळ आहे. आणि मागील वर्षी या मंडळानं 5 नव्हे 6 नव्हे 7 नव्हे तर 8 थर लावले होते आणि आता या वर्षी नवा रेकॉर्ड करण्यासाठी किती थर लावतायत? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा वक्रतुंड बाळ गोविंदा पथकासाठी. आणि सर्व गोविंदा पथकांनी इथे समोर उभं राहायचंय. आपण लगेचच त्यांचा सत्कार करणार आहोत. या इथे समोर या. आणि या वर्षामध्ये मशीन सांभाळा, बाजूच्या मशीन सांभाळ. या वर्षाच्या क्षितिजोत्सव मध्ये विकास पाटील दादा यांची अगदी टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. विकास पाटील 0700. मान्यवरांना घ्या. रोहित दादा, आशु दादा पण तब्बल 7 वर्ष दहीहंडीचा सराव, 7 वर्षांची ही मेहनत आणि आता 9 थरांकडे हे मंडळ वाटचाल करतंय. हा गोविंद पथक मंगेश आणि वाटचाल ऋतिक करतोय. रेवाळे पुढे उभं राहा. ऋतिक रेवाळे. यस. वक्रतुंडच्या गोविंदानी खाली गेलात तर बरं होईल, तुम्हाला चांगला फोटो काढता येईल. स्टेजच्या खाली गेलात तर तुम्हाला आणखी चांगला फोटो काढता येईल. सराव शिबिराच्या या संपूर्ण आयोजनामध्ये वक्रतुंड बाळगोविंदा पथकाचा खूप मोठा हातभार आम्हाला लागलेला आहे. खूप मोठं सहकार्य त्यांचं लागलेलं आहे. सर्व गोविंदांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरून खाली उतरायचंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वक्रतुंड गोविंदा पथकासाठी. सर्वसामान्यांचा हक्काचा भाऊ म्हणून ओळखला जाणारा आपला आशिष दादा आणि रोहित दादा यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ सातत्यानं गेल्या 7 वर्ष वेगवेगळ्या दहीहंडी स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे, पारितोषिक पटकावत आहे आणि आता 9 थरांची वाटचाल हे मंडळ करत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मंडळासाठी. आता एक घोषणा होऊन जाऊ दे का? घोषणा होऊन जाऊ. गाणं दिलात का? ह्यांचं गाणं कुठलं आहे ते आलंय का तुमच्यापर्यंत? डीजे वाले दादा, यांचं गाणं आलंय का तुमच्याकडे? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वक्रतुंड या बाळ गोविंद पथकासाठी. जल्लोष झाला नाचत आला गोविंदा कारगिरवाला. जल्लोष झाला नाचत आला गोविंदा कारगिरवाला. वक्रतुंड बाल गोविंदा पथक. हिंद मराठा गोविंदा पथकानं मैदानात यायचंय. मैदानात या हिंद मराठा. पथक अंडी फोडायला आला. त्यानंतर
तर ध्रुवी प्रतिष्ठान गोविंदा पथकानं तयार राहायचंय. ध्रुवी प्रतिष्ठान गोविंदा पथक. आणि आता वक्रतुंड गोविंदा पथकाचे खूप खूप आभार. तुम्ही ज्या पद्धतीनं सकाळपासून किंबहुना महिनाभरापासून या संपूर्ण सराव शिबिरासाठी जी मेहनत करतायत त्याला माझा सलाम. आणि आता आपण तिसऱ्या फेरीकडे वळतोय, ज्या फेरीतून आपण फायनल साठी 3 संघांना पाठवणार आहोत आणि त्यातून 2 एक विजेता आणि एक उपविजेता आपण घोषित करणार आहोत. सर नियमावली एकदा पुन्हा सांगा त्यांना. ऋतिक नियम सांगा त्यांना पुन्हा एकदा.